Hello everyone, welcome back to Axis Academy online platform, a way of entering or reaching a destination. So विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण इयत्ता 8वी NMMS विषय बुद्धिमत्ता आपला चालू आहे आणि त्यातला पुढला टॉपिक आपण घेणार आहोत 4.5 भाषिक संज्ञांचा क्रम. आता हा जो टॉपिक आहे तो इतर टॉपिक पेक्षा थोडासा वेगळा आहे. आता वेगळे पण याच्यामध्ये काय आहे तर ते आपल्याला प्रश्नावरून बघूया ते त्याच्यामधलं वेगळे पण काय आहे ते. बघा प्रश्न काय दिलेला आहे तर पुढे दिलेल्या भाषिक संज्ञांचा योग्य क्रम लावून मध्यभागी येणारे पद ओळखायचे आपल्याला. जे तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत त्याचा पहिल्यांदा क्रम लावायचा आहे आणि क्रम लावल्यानंतर त्याच्या मध्यभागी येणारं पद कुठलं आहे ते आपल्याला पर्यायांच्या द्वारे आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे. प्रश्न पहिला काय बघा तर नदी, ओढा, नाला, समुद्र आणि झरा. आता यांचा आपल्याला पहिल्यांदा क्रम लावायचा आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये काही तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा पहिल्यांदा आपल्याला क्रम लावायचा आहे. बघा नदी, ओढा, नाला, समुद्र आणि झरा. आता बघा पहिल्यांदा येणार झरा, त्यानंतर बघा झऱ्यानंतर येणार नाला, देन ओढा, त्यानंतर नदी आणि त्यानंतर समुद्र. आता हा पण काय केला तर त्यांचा त्या संज्ञांचा योग्य क्रम आपण इथे लावलेला आहे. आता हा क्रम लावून झाल्यानंतर मध्यभागी येणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. बघा 1 2 3 4 5 5 शब्द आहेत. मध्यभागचं पद कसं ओळखायचं तर इकडचे 2 आणि इकडचे 2 सोडले तर ओढा हे आपल्याला मध्यभागी हे पद मिळालेलं आहे. मग उत्तरामध्ये बघा पर्यायामध्ये ओढा दिले का तर ओढा हे काय येणार आपलं तर भाषिक संज्ञांचा क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणार आपलं पद कोणतं आहे ओढा. आपण कसा यांचा क्रम लावला तर पहिल्यांदा इथे घेतला आपण झरा, त्यानंतर घेतला नाला, त्याच्यानंतर ओढा, त्याच्यानंतर नदी आणि त्याच्यानंतर समुद्र. आणि जो 3 नंबरला शब्द जो येतो आपला तो काय असतो तर इथे योग्य संज्ञांचा क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणार आपल्याला पद हे मिळतं. सेकंड बघा काय दिलेलं आहे तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभा. आता यांचा पहिल्यांदा आपण क्रम लावून घेऊया. बघा पहिल्यांदा येतं ग्रामपंचायत. ग्रामपंचायतच्या वर कोण असतं तर पंचायत समिती. पंचायत समिती नंतर 3 नंबरला असतं जिल्हा परिषद, त्यानंतर असतं विधानसभा आणि शेवट आहे आपलं लोकसभा. हे क्रम पहिल्यांदा आपल्याला लावून घेता आले पाहिजेत. त्यासाठी आपण जास्तीत जास्त आपला इतिहास, भूगोल, सायन्स याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्या आधारावर त्या विषयांच्या आधारावर आपल्याला ह्या टॉपिकमध्ये भाषिक संज्ञांचा क्रम या टॉपिकमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं विचारतात. बघा पहिल्यांदा ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर विधानसभा आणि मग लोकसभा. बघा मध्यभागी येणारं पद कोणतं आहे जे 3 नंबरला येतं ते मध्यभागी येणारं पद आपलं असतं. 3 नंबरला कोण आहे आपलं तर जिल्हा परिषद. हे काय आपलं उत्तर आहे. बघा पर्यायामध्ये उत्तर दिलेलं आहे का विधानसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. म्हणजे हे आपलं काय झालं तर मध्यभागी येणारे पद झालं. तिसरं काय आहे बघा अवयव. सायन्स मधला प्रश्न आहे हा. अवयव, ऊती, सजीव, पेशी, अवयव संस्था. हा प्रश्न आपण पाठीमागच्या टॉपिक मध्ये पण हा प्रश्न सोडवलेला होता. बघा आता ह्या टॉपिक मध्ये पण पुन्हा हाच प्रश्न आलेला आहे. म्हणजे सायन्सचा अभ्यास तुम्हाला इथे जास्त केला पाहिजे. बघा पहिल्यांदा काय येणार तर पेशी, त्यानंतर ऊती, त्यानंतर अवयव, त्यानंतर अवयव संस्था आणि त्यानंतर सजीव. हा झाला आपला सजीवांचा योग्य गट. पेशी, ऊती, अवयव, अवयव संस्था आणि मग सजीव. आता बघा 3 नंबरला कोण आहे याच्यामध्ये अवयव. पर्यायामध्ये बघा अवयव दिला आहे का तर हे काय आपलं योग्य पद मध्यभागी येणारे योग्य पद हे आहे. चौथा प्रश्न काय आहे बघा कादंबरी, लेखक, पुरस्कार, कथा आणि प्रकाशन. आता हे जे 5 शब्द दिलेले आहेत त्यातला पहिल्यांदा कुठला येणार तर पहिल्यांदा
हे सगळं एकत्रित येण्यासाठी म्हणजे एखादं पुस्तक छापण्यासाठी किंवा एखादं प्रकाशन करण्यासाठी पहिल्यांदा लेखक महत्वाचा आहे. त्या लेखकानं कुठली तरी कथा लिहिली पाहिजे, त्यामुळे कथा हे 2 नंबरला येणार. त्या कथेवर आधारित एखादी कादंबरी त्यानं रचली पाहिजे आणि मग काय होणार तर त्यानं त्या कादंबरीचं प्रकाशन केलं पाहिजे आणि मग त्या प्रकाशनावर त्याला पुरस्कार हा मिळत असतो. म्हणजे आपण हे जे दिलेले 5 शब्द आहेत त्याचा पहिल्यांदा योग्य आपण क्रम लावून घेतला. पहिलं लेखक, त्यानंतर कथा, त्यानंतर कादंबरी, त्याच्यानंतर प्रकाशन आणि मग पुरस्कार. आता हे आपण नंबर्स मांडून घेतलेले आहेत. 3 नंबरला कोणता शब्द आहे बघा इथं, कादंबरी. पर्यायामध्ये कादंबरी आहे का, तर कादंबरी काय आहे हा की आपण संज्ञांचा योग्य क्रम लावल्यानंतर मध्यभागी येणारा पद कुठला आहे तर कादंबरी हे मिळाले आपल्याला. 5वा प्रश्न काय आहे बघा, पुन्हा सायन्स मधला प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे बघा. तांबे आहे, फॉस्फरस आहे, लोखंड आहे, कार्बन आहे आणि गंधक आहे. ही काय आहे तर धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत आणि जर यांच्या अनुक्रमांकानुसार जर यांची मांडणी केली तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं कार्बन मिळतं. कार्बन नंतर फॉस्फरस, त्यानंतर गंधक, त्यानंतर लोखंड आणि देन तांबे. असं काय होतं, यांच्या अनुक्रमांकानुसार जर यांची मांडणी केली तर आपल्याला ही मूलद्रव्ये ह्या पद्धतीने आपल्याला मिळतात. आता बघा 3 नंबरला कोण आहे तर गंधक हे 3 नंबरला आलेलं आहे. म्हणजेच काय तर भाषिक संज्ञांचा योग्य क्रम आपण लावला तर मध्यभागी येणारं पद कुठलं आपल्याला मिळालं, गंधक. म्हणून पर्यायामध्ये बघा गंधक हे काय असणार आहे आपलं योग्य उत्तर किंवा योग्य पद असणार आहे. आता ह्या सेशन वरून तुम्हाला कळालंच असेल की याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सायन्स असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, याचा जास्तीत जास्त अभ्यास करणं फार गरजेचं आहे. इथं आपला 4था टॉपिक संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 5वा टॉपिक सुरू करणार आहोत. तेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि देन थँक्यू.